आपला देह जर नश्वर असेल तर मग आपण या देहाच्या पाठीमागे लागून का आपण आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही? प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म पहिल्यांदा प्राधान्यक्रमाने घेतलं पाहिजे आणि आईवडिलांची सेवा केली पाहिजे. जन्माचा सोहळा आपल्या हातात नसतो, पण मृत्यूचा सोहळा करणं एन.डी. पाटील आपल्या हातात असतं. आणि जर मृत्यूचा सोहळा करायचा असेल तर पहिल्यांदा सत्कर्म करा, चांगली कर्म करा. आपल्या वाट्याला जी जी कामं आलेली आहेत ती कामं तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. मृत्यूची तयारी करा गड्यांनो. जर तुम्हाला कुठं गावाला जायचं असेल तर तुम्ही काय करतात? बॅग भरतात. बॅगेत काय काय लागतं ते सगळं आपण बॅगेत भरतो, पण आपण ह्या प्रवासाला आपण आलेलो आहे. जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासाला आपण आलो, आपल्या हातात रिकामी बॅग आहे. या आयुष्यामध्ये त्या बॅगेमध्ये असं सामान भरा, असं सत्कर्माची पोतडी आपल्याजवळ भरा की ती पोतडी घेऊन आपल्याला आपला अखेरचा प्रवास त्या ठिकाणी संपन्न करता आला पाहिजे. दरेगाववरून मनमाड आणि मनमाडवरून दरेगाव. एखादा माणूस बाजारासाठी त्या ठिकाणी मनमाडला जातो आणि बाजार आटोपला की परत येतो. तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये बाजारासाठी आलेलो आहे. इथं राहून तुम्हाला आनंद जरूर घ्यायचा आहे, पण तो आनंद घेत असताना जी सत्सद विवेक बुद्धीची जी प्रेरणी आहे ना ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. जर तुम्हाला इथून मनमाडला गेले आणि सांगितलं की मनमाडला तुम्ही आता मागे आपल्या दरेगावच्या ग्रुपला असा अनेक जोडपे होते की जे चारीधाम यात्रेला गेले. मला सांगा, चारीधाम यात्रेला गेल्यानंतर ते किती वर्ष तिथं राहिले? 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, महिनाभर राहिले आणि ते शेवटी कुठं आले? बाबा मला एक सांगा, दरेगावला ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं का आनंद होतं? आनंद होता. मग आपल्या घरी येण्याचा जर आपल्याला एवढा आनंद होत असेल तर मग आपण कुठून आलेलो आहे? आपण जर समजा त्या भगवंताकडून इथपर्यंत आलेलो आहे, इथं येऊन जर समजा आपण आपला प्रवास पूर्ण केलेला आहे, तर मग इथून त्या भगवंताकडे जाण्यासाठी आपण दुःखित अंतकरणाने तरी का जायचं? तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं जेवढं आयुष्य आहे ते अतिशय आनंदाने जगा.